नमस्कार अंडे, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला, हे सगळं बोलण्याचा योग जवळपास एका महिन्यानंतर आलाय. मध्ये मध्ये छोटे छोटे व्हिडिओज मी शूट करून ठेवले होते, पण कदाचित महिना झाला मी काहीच अपलोड केलं नाही चॅनलवरती. तर इन्स्टा उघडा, यूट्यूब उघडा, सगळीकडे व्हॉट्सअपवरती, परत घरच्यांना ज्यांना कुणाला जे कोणी सबस्क्रायबर किंवा आपले फॅमिली फ्रेंड भेटतील सगळे विचारायचे काय झालं, व्लॉग का येत नाहीत, व्लॉग का येत नाहीत, काय सगळं ठीक आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना? तर हो, सगळं मस्त आहे, सगळं ठीक आहे. तर एक महिना झाला व्हिडिओज येत नाहीये. सगळ्यांनी खूप खूप चौकशी करायची आणि ना मी 1-2 वेळा बोलले पण इन्स्टाला कमेंट्समध्ये सांगितलं पण हा येतील व्हिडिओ, सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे. पण ना काय व्हायचं, परत व्हिडिओ अपलोड करायलाच वेळ भेटायचा नाही. त्याच्यामुळे ना ठरवलं की आता रिप्लाय करणंच बंद करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला मी रिप्लाय पण देत नव्हते आणि तुम्ही सगळ्यांनी खूप जास्ती माझ्याबद्दल प्रेम दाखवलं. परत माझी काय म्हणतात ना, काळजी केली. सगळं बरं आहे का विचारलं, तर हो सगळं बरं आहे. पण ना मध्ये मध्ये तब्येतीचे थोडेसे इश्यू होते, कारण हिवाळा तुम्हाला तर माहिती आहे, मला हिवाळ्यात प्रचंड सर्दीचा त्रास होतोय. तर मध्ये मध्ये थोडंफार तब्येत पण खराब होती. थोडेसे फॅमिली काय म्हणतात ना फॅमिली रिलेटेड कामं होते, थोडे भरपूर काय काय कामं होते आणि ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं. तर मग त्यावेळेस मला वेळच भेटत नव्हता. आजारी असल्यामुळे ना सर्दी झाली की 2-3 दिवस त्यात जात होते. परत मग ते चक्कर, मग तर मग असं करत करत वेळच गेला आणि ना परत मग थोडंसं बरं वाटलं की मग ते एकदा आपण रुटीन मधनं बाहेर पडलो ना की तर मग ते करायची इच्छा राहत नव्हती आणि मग ते तसं झालं. तब्येतीतून थोडीशी बरी झाली की वाटायचं आता राहू देत, थोडासा आराम करावा आणि ते आरामाची सवय लागली. मग ते आरामात 2-3 दिवस जायचे, परत काही ना काही यायचं. असं करत करत सगळे दिवस गेले. तर चला, आणि व्हिडिओ शूट करायचं ना ते स्केड्यूल मधनं गेलं तर मग ते काय असतं ना, आपल्याला एखाद्या दुसऱ्या गोष्टीची सवय लागली आणि ती जर सुखकर असेल ना, त्या गोष्टीतून बाहेर पडायला खूप वेळ जातो आणि तसंच झालं. मग नंतर मग व्हिडिओ शूट करायचं हे ते मग कंटाळा करत गेले. तर म्हटलं नाही, आजपासून आता परत स्टार्ट करावं. 1 महिना असंच घालवलाय. आता नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. त्याच्या आधी ना आम्ही ह्या महिनाभरात एक ट्रिप केली, महाबळेश्वर ट्रिप. इन्स्टाला मी त्याचे अपडेट दिले होते, तिथून भरपूर जणांना कळलं. ते पण व्हिडिओ टाकायचे राहिलेत, संक्रांतीचे व्हिडिओ आहेत. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे भेटतील. तर सगळं व्यवस्थित आहे, सगळं सॉल्व आहे. फक्त तब्येतीचं थोडंसं इश्यू होते, त्याच्यामुळे व्हिडिओज मी अपलोड करत नव्हते. आणि दुसरी गोष्ट, त्या जे काय म्हणतात ना, जे डेली रुटीन असतं तिथून हटके करायची सवय लागली होती. जरासं आराम येते, त्याच्यामुळे पण थोडासा लेट झाला. तर आता ट्रॅकवर येऊया, आता व्हिडिओज येतील. आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या काळात मला खूप जास्त कमेंट्स केल्या, विचारलं आणि माझ्या फॅमिलीची सगळी चौकशी केली, त्याबद्दल धन्यवाद. तर चला, इथून पुढे ना जो आपला हा व्हिडिओ आहे ना तो एन्जॉय करा. आणि हा, तुम्ही सगळे कसे आहेत ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण तुमची चौकशी करायलाच पाहिजे ना. तुम्ही ह्या महिनाभरात काय काय केलं सगळ्यांनी मला प्लीज 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 कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मलाही जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण रोज भेटत नसलो म्हणून काय झालं, एकदा सगळ्यांची चौकशी करून तुम्ही महिनाभरात काय काय केलं ते सगळं सांगा. फिरायला गेलात, काय केलं काय नाही, सगळं सगळं मला जाणून घ्यायला आवडेलच. तर चलो, बाय बाय एव्हरीवन. चला, आता ना व्हिडिओच्या मेन पार्टकडे वळूया. आणि ना तर माझं स्किन केअर रुटीन तुम्ही सगळे बोलतायत शेअर कर, तर लवकरच पूर्ण स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल. पण त्याच्या आधी ना मला एक फेस वॉश तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, जो की खूप छान आहे. तर हा आहे ममाअर्थ ॲलो जेंटल फेस वॉश विथ ॲलोवेरा अँड ग्लिसरीन फॉर नॉर्मल टू सेन्सिटिव्ह स्किन. तर नॉर्मल स्किन पासून सेन्सिटिव्ह स्किन पर्यंत सगळे हा फेस वॉश तुम्ही यूज करू शकता. आणि आपलं जो स्किन केअरचा जो मेन पार्ट असतो, आपण म्हणतो स्किन केअर, तर जास्त काही जरी तुमच्याच्याने करणं झालं नाही तरी फेस वॉश नक्की यूज करा. साबणानं कधी फेस वॉश करायचा नाही, शक्यतो फेस वॉशनच. आणि सगळेच जण फेस वॉश यूज करतात. तर चला, मला हा फेस वॉश खूप आवडलाय, तर मी ना रिसेंटली हा परचेस केला. आणि तर ह्या फेस वॉश मध्ये तुम्हाला भरपूर सारे छान छान इन्ग्रेडियंट बघायला भेटते. ॲलोवेरा, ग्लिसरीन आहे आणि ॲलोवेरा जो तो पल्प असतो ना, त्याचं फील आपल्याला हा फेस वॉश यूज करताना येतं. तर मेडसेफ आहे, सोप फ्री आहे.
हे बेस्ट पार्ट आहे. त्यानंतर फ्रेग्रन्स फ्री आहे. तर कोणाकोणाला फ्रेग्रन्स आवडत नाही तर फ्रेग्रन्स फ्री आहे. नेट वेट आहे 150 ml आणि ही बॉटल तुम्हाला आरामात 2 महिने तरी जाईल, जास्तच जाईल मी म्हणते, कारण आपण दिवसातून 2 ते 3 वेळा फेस वॉश करतो. तर याची प्राइस आहे 399 आणि ना तुम्हाला अजून स्वस्तात ही बॉटल पडेल जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला. तर ही परचेस करताना तर माझा कुपन कोड आहे स्नेहल 2024. कोड तुम्हाला मम्माच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि त्यांच्या ऍपवरती यूज करायचं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला हे प्रोडक्ट पर्पल, नायका, अमेझॉन, फ्लिपकार्ट या साईटवर पण हे प्रोडक्ट भेटतात. आणि तर आपल्या जवळच्या सगळ्या शॉपमध्ये हे बघायला भेटतात. तर तुम्ही कुठे कुठे पाहिले ते पण माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हे फेस वॉश ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे. इझिली तुम्ही तुमच्या पर्समध्ये कॅरी करू शकता आणि ना यूज करण्यापूर्वी पॅच टेस्ट घेणं मस्ट आहे. त्याचसोबत डायरेक्ट आपल्या जर डोळ्यांसोबत याचं कॉन्टॅक्ट होऊ द्यायचा नाही आहे, कारण डोळ्याला थोडेसे इचिंग होण्याचे चान्सेस आहेत. ॲलोवेराने आपली स्किन ना स्मूथ व्हायला मदत होते आणि ग्लिसरीनमुळे आपली जी स्किन आहे ती हायड्रेट राहते आणि जेंटली क्लीन पण होते. आणि याचा बेस्ट पार्ट म्हणजे मम्माचे सगळे प्रोडक्ट हे नॅचरल इन्ग्रेडियंट पासून बनवलेले असतात, केमिकल फ्री असतात आणि त्यांचं एक मोटिव्ह आहे 2025 पर्यंत त्यांना 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहेत. आणि आपण त्यांच्या साईटवरनं ज्यावेळेस प्रोडक्ट परचेस करू ना तर त्यावेळेस ते आपल्या ऑर्डर सोबत एक ट्री प्लांट करतात आणि त्याचं जर तुम्हाला एक्झॅक्ट जिओ लोकेशन वगैरे पाहिजे असेल तर ते आपल्याला ईमेल थ्रू सेंड पण करतात. तर आहे की नाही छान गोष्ट, आपल्यामुळे निसर्गाला पण थोडंसं हातभार लागतोय असं म्हणायचं. आणि याचं जर टेक्स्चर आहे ना ते एकदम असं ट्रान्सपरंट आहे, दिसतंय आणि एकदम असं खूप असं थंड थंड वाटतंय. अजिबात फ्रेग्रन्स नाहीये आणि जसं आपलं ॲलोवेरा पल्प असतं ना सेम त्या टेक्स्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की नाही. हा, आणि खूप सुंदर वाटतं. ह्यानं ना आपल्या चेहऱ्यावरती 1-2 ते 3 मिनिट मसाज करायची मस्त सर्क्युलर मोशनमध्ये. तर पहिल्यांदा आपल्याला आपला पूर्ण फेस थोडासा ओला करायचा, त्यानंतर हे फेस वॉश घेऊन आपल्या पूर्ण फेसवरती यांना सर्क्युलर मोशनमध्ये 2 ते 3 मिनिट मसाज करायची. फोरहेड, पूर्ण स्किनवरती आणि नेकवरती पण. आणि 2-3 मिनिटानंतर मसाज करून मस्त आपला फेस आहे जो पाण्यानं धुवून काढायचा आणि त्यानंतर बघायचं मॅजिक. खूप सुंदर स्किन होते. तुम्हाला इथे ना मी फेस वॉशच्या आधीचा आणि नंतरचाही लुक शेअर करते. तर नक्की तुम्हाला जर छान फेस वॉश पाहायचा असेल तर हे बेस्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी दिलेलं कुपन कोड पण यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला आणखी थोडंसं डिस्काउंट पण मिळेल. आणि ज्यांना कुणाला सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी पण, कारण त्यांच्या स्किनचे थोडेसे इश्यू असतात, त्यांना प्रत्येकच फेस वॉश सूट होईल असं नाही, तर त्यांनी नक्की हे ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्की यांना बेनिफिट भेटेल आणि तुम्हाला हा फेस वॉश खूप आवडेल. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय एव्हरीवन.